हॅलो शेतकरी मित्रांनो, आपल्या समोरच जे जमिनीचा भूभाग पाहत आहोत तो आपल्याला एकदम असा भुसभुशीत असा असावा एका फुटापर्यंत उंची पाहिजे. ही भुसभुशीत जमीन आपल्याला हवेचा भरपूर अशी आपण काळजी घेतो. ही भुसभुशीत जमीन करण्यासाठी आपल्याला पूर्ण एक शेतकऱ्यांना शिकण्याची एक ट्रिक आहे की ती आपण प्रत्येक शेतकऱ्यांनी शिकून घेतली पाहिजेत. कारण की आपल्याला त्यापासून जेवढे उत्पादन घ्यायचे आहे ते आपण घेऊ शकतो. आपण जास्तीत जास्त बॅक्टेरिया मायक्रो बॅक्टेरिया तयार केल्या पाहिजेत आणि त्यामधून आपल्याला जमीन एकदम भुसभुशीत तयार राहते आणि आपल्या उत्पादनासाठी ज्या काही अन्नद्रव्याची हे 2 एकर आपल्याला समोरच असं दिसून येते की आपले साधारणतः चांगल्या पद्धतीचे आहे हे आपल्याला समजून घ्यायचे आहे आणि त्यामुळे आपल्याला पीक जास्त होईल अशी आपल्याला गॅरंटी असते. आपल्या जमिनीचा म्हणजे पीएच हा एकदम चांगल्या पद्धतीचा आहे. आपल्याला हे पिकावरून समजते कारण आपले पीक जोमात आहे, अन्नद्रव्य खूप पाहिजे त्या प्रमाणात घेत आहे. त्यामुळे पिकाला पाहिजे ते गुणधर्म बॅक्टेरिया आपल्याला भेटतात आणि आपले उत्पादन वाढते. त्यामुळे बॅक्टेरियावर सर्व शेतकऱ्यांनी काम करावे आणि आपले उत्पादन वाढवावे. आपण त्यासाठी एकच पर्याय असा निवडला पाहिजे की सर्व शेतकऱ्यांना शिकण्याची एक गरज आहे की फर्टिलायझर्समध्ये आपण वापरण्यात येणाऱ्या नैसर्गिक फर्टिलायझर वापरावे. कारण त्यामध्ये बॅक्टेरियाचं प्रमाण जास्त असते आणि जमीन भुसभुशीत राहते आणि समूहसुद्धा व्यवस्थितशीर राहतो. 7 ते 7.5पर्यंत आपल्याला समूह राहण्याची 100% गॅरंटी असते. 7 ते 7.5पर्यंत आपला समूह असल्यामुळे आपल्याला समाधानकारक असे पीक उत्पादन भेटू शकते. त्यामुळे आपला फायदा होतो. असे शेतकऱ्यांनी शिकण्याची एक सलाह आपण देत आहोत. सर्वसाधारण शेतकऱ्यांना मायक्रो बॅक्टेरियाचा वापर केला पाहिजे. मायक्रो बॅक्टेरिया जो आपण शेतात तयार करू तेव्हाच आपल्या शेतातील बॅक्टेरिया वाढतील आणि त्याचं जमिनीचं खालीवर होऊन एक जमीन एकदम भुसभुशीत अशी तयार होईल आणि आपल्याला त्यापासून जे उत्पादन घ्यायचे आहे हे त्यामधून समजू शकते आणि आपल्याला आपले बॅक्टेरिया जमिनीमध्ये जास्त आहेत हे आपल्याला कळून येते की आपले उत्पादन वाढलेले आहे. बॅक्टेरियाचे प्रमाण हे शेतातील जे पानापाचोळा किंवा कुजत असलेले जे बाकीचे जे घटक असतात ते शेतामध्ये कुजू द्यायचे किंवा नैसर्गिक बॅक्टेरियाचा शिडकाव करायचा आणि त्यामध्ये गूळ आणि प्रीमियम नावाचं जे आपलं औषध आहे त्याचा सुद्धा वापर करायचा आणि आपण त्यापासून बॅक्टेरिया तयार करून आपली जमीन ही कशी भुसभुशीत राहील याची सर्वतोपरी गॅरंटी घेतली पाहिजेत आणि आपले उत्पादन वाढवले पाहिजे. त्यासाठी आपल्याकडे आता नवीन प्रकारची जे बॅक्टेरिया आपल्याला दुकानामध्ये भेटतात त्या फक्त ऑर्गॅनिकमधूनच भेटतात आणि ऑर्गॅनिकचा वापर केल्यामुळे आपल्या जमिनीतील जो बॅक्टेरिया मरणार नाहीत याची पुरेपूर गॅरंटी असते. या निसर्ग शेतीमध्ये आपल्याला शिकण्यासाठी भेटते. आपल्याला कितीतरी टाईपच्या बॅक्टेरिया आहेत तरी भारतामध्ये आपण आता आपल्या अभ्यासामध्ये फक्त 40 ते 45% प्रकारच्या बॅक्टेरियाचा अवलंब केलेला आहे. पण विदेशामध्ये किंवा इस्रायल झालं, इराण झालं किंवा अर्जेंटिना झालं या देशामध्ये 2000च्या वरील बॅक्टेरिया तयार केले जात आहेत आणि त्याचा तो शेतामध्ये टाकून त्याची निर्मिती करून ज्या पिकांना ज्या बॅक्टेरिया लागतात त्या शेतामध्ये सोडून आपल्याला पोषक जे अन्नद्रव्य तयार करून ते आपल्या पिकांना देतात आणि त्यामधून त्यांचं पीक हे 100% वाढते. म्हणूनच आपल्या भारतामध्ये
बॅक्टेरियावर जो अभ्यास चालू आहे तो कमी प्रमाणात आहे, म्हणून आपण बॅक्टेरियावर अभ्यास केला पाहिजेत असं आपल्याला काळाची गरज आहे. त्यामुळे आपलं उत्पादन व्हावे आणि जमीन भुसभुशीत करावी आणि त्यावर अभ्यास संशोधन करावेत असे आपले मार्गदर्शन राहील. त्यामध्ये आपल्या पिकांना जे पाहिजे त्या प्रकारच्या बॅक्टेरिया निर्मितीसाठी आपण नेहमी शेतकऱ्यांनी अभ्यास केला पाहिजेत असं माझं सांगण्याचं एक तुम्हाला नैसर्गिक शेती मार्गदर्शक म्हणून माझं एक कर्तव्य आहे. त्यामुळे आपण ही सूचना आपण शेतकऱ्यांना देत आहोत. तरी आपण शेतामध्ये मागील काळात सोयाबीनची पेरणी केली असता आपल्याला एकरी 10 ते 11 क्विंटल असं सोयाबीन झालेलं होतं आणि त्यामधून आपल्याला समजून येते की लोकांपेक्षा डबल आपल्याला सोयाबीन झालं. 5 ते 6 क्विंटलचं ॲव्हरेज होतं, आपल्याला 10 ते 11 क्विंटल झालं. त्यामुळे आपण सर्व शेतकऱ्यांना त्याचे मार्गदर्शन करतो आणि पुढील पीक उत्पादक घेण्यासाठी लोकांना त्याची पूर्वतयारी करावी लागेल. त्यामुळे आपल्याला हे असे दिसून येते की आता शेतकऱ्यांनी सर्वोपरी तो अभ्यास असा केला पाहिजे की आपल्या शेतामध्ये बॅक्टेरियाची निर्मिती ही जास्तीत जास्त झाली पाहिजेत आणि आपले उत्पादन वाढवले पाहिजेत. आतापर्यंत शेतकरी फक्त एकच अभ्यास करत आहेत की आपल्याला कोणते फर्टिलायझर्स आणायचे रासायनिक आणि ते आपल्या पिकाला द्यायचे आणि त्यातून आपले उत्पादन घ्यायचे. जमिनीचा अभ्यास करणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी आपण सर्व शेतकऱ्यांनी योग्य तो सल्ला घेऊन आणि जमिनीतून उत्पादन वाढवण्याची आपली एक अशी कळकळीची विनंती आहे की सर्व शेतकऱ्यांनी याचा अवलंब करावा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा. हे असे माझे अशी ही माझी विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, ऑर्गॅनिक फार्मिंग. ओके, बाय.